आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच व्यासपीठावरती आगमन झालंय सातपाटी अर्थात शौर्य 11 सातपाटी टीमचे पॅकर जितेशजी म्हात्रे साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने। जितेशजी म्हात्रे क्रिकेटवरती सातत्याने त्यांचं प्रेम आम्हाला पाहायला मिळतं। मग ती नेरूळ 11 नेरूळ टीम असेल, मग नेरूळ गावाची नेरूळ प्रीमियर लीग असेल, सातत्याने क्रिकेटवरती त्यांची आवड आम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि त्याचबरोबर मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे कॅप्टन सचिनजी नाईक यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय। वनमंत्री चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे। सुपर्ब शॉटर, काय गोड शेबड केला पूर्णपणे स्विच हिट आणि पाहू शकता सूर्याला कसं कॅचअप केलं। सूर्यदेवचं दर्शन जाता जाता मात्र पाहू शकता उद्या बरोबर सकाळी आज सूर्यदेव आपला दर्शन देईल, पण आता जाताना असताना लवली ही कमाल आहे। PTC पहिली ओव्हरची समाप्ती 12 गडी बाद। पाऊलचं दुसरं शॉट ऑन जॅक केलं, वाईडी डीप मिड विकेटला सरळ चेंडू जाते चिरून फाडून आला चौकार। व्हॉट अ शॉट यार, आणखी एक दर्जेदार फटका बॅकफुटवर जाताना जसं स्ट्राईक मिळालं वीरेंद्र बाबरे आणि पहिला दमदार जशी सुरुवात केली ती भावेश पाटीलने चौकाने त्याची सुरुवात केली, त्याचा सहकारी मित्र आघाडी येतात वीरेंद्र बाबरेने आला चौकार। धावसंख्या मात्र 4 मुसंडी मारताना 16वर पोहोचले। 16 फॉर 1 विकेट, सेकंड मिनिट पोहोचले, 7 चेंडूचा खेळ बाकी। सुरेख सुरुवात, दमदार उत्तर देईल खऱ्या अर्थाने 15च्या आसपास रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच टू शौर्य सातपाटी। अकुट टप्प्याच्या शॉट ऑन जॅक, व्हॉट अ शॉट यार, शत्रक्षण काळे वाट ही ताकद आणि फॉर्मची ती ताकद वापरली। शॉट ऑन जॅक करताना चेंडूला पाठवला सलग दुसऱ्या बोला बाउंड्री लाईनच्या बाहेर। वीरेंद्र नॉट सेवक इज अ बाबरे, व्हॉट अ बॅटिंग यार, कडक बॅटिंग। धावसंख्या 4 आणखीन मात्र वाढते, 20 वर पोहोचले। मजा येईल मॅचला, लाजबाब मात्र सुरुवात केली, पॉवर प्लेला कसं छेदायचं त्याचं सर्वोत्तम उदाहरण दिलं। सुरुवात खऱ्या अर्थाने भावेश पाटीलने केली, पण त्याच्यानंतर दिवेश पाटील त्याचा स्विच षटकार, नंतर मात्र वीरेंद्र बाबरे जसं बॅटिंगला आला त्याने स्ट्राईक घेतली आणि त्याने सांगितले आम्ही आता सज्ज झालोय। जरी आम्ही आलो 110 किलोमीटरचा रस्ता हा नापताना हा तय करताना, परंतु जी सुरुवात केली नवीनीकरणाला मात्र वेगळं क्रिकेट आम्ही दाखवू, दखल घ्यायला लोगो नेमकंच 110 किलोमीटर आल्यानंतर आम्हीही मात्र जिंकण्याचं निश्चित लक्ष्य गाठू शकतो। चौकार आला, 2 चौकारे लगातार, तसं मागण्यात गोलंदाजी टाकताना आशिष परदेशी फ्रॉम परी 11 सिद्धिमनाग भिंगारी पॉइंट का पहा स्क्वेअर ऑफ द पॉइंट। एक शुभमजी भोईर फ्रॉम सिरोने आपण या आपलं सरसे स्वागत आहे। वनमंत्री चषक नेरुळगाव आयोजित दुसरं टाकलं जातं बॉलिंग मार्कवर। फुलिंता चेंडू डॅट इज अ लवली शॉट आहे, ओळीने 3 चौकार आले, काय दमदार सुरुवात आहे रोहित। येस, बॉल कधीही जावो तुम्हाला आमच्या आयोजकाकडे पुरवणं येत नवीन बॉलची पुरवणी केली जाईल याची दक्षता घ्या। मग पहिल्या ओव्हर असो, दुसरं असो, तिसरं, चौथं, पाचवं, कधी बॉल गायब झाला ना तर नवीन चेंडू मात्र मैदानाच्या आत येईल याची दक्षता घ्या। काय फटके बजे यार, मंत्रमुग्ध केलं वीरेंद्र बाबरे, व्हॉट अ लवली बॅटिंग यार फ्रॉम शौर्य 11 सातपाटीसाठी, दमदार, व्हॉट अ लवली सुपर प्ले। राऊटानं बॅकफुट वर गेला, ओळीने चौथा चौकार येताना व्हॉट अ लवली हुक, आर पार चीर फार करताना चेंडू केला फरार, आला चौथा चौकार ओळीने बॅटमधून वीरेंद्र बाबरेच्या, व्हॉट अ शॉट यार। 360चा कसा मैदानाचा वापर करणं आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना कसा दमदार खेळ दाखवं याचं सुंदर उदाहरण देताना मैदानाच्या आत वीरेंद्र बाबरे, व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ मॅग्निफिसंट पेस ऑफ बॅटिंग। पहा रिप्ले पाहतो दाखवताना PTC एक टप्पा आमचा लाडका प्रेक्षक कसा खुर्शीतून उठलाय, त्याच्यानंतर त्याला थांबवण्याचा 15 वा बाय वा ही खासियत आहे। कराव गावचे आमचे सन्मानित श्रोते आहेत। रूपक ग्रेट शॉट, हो व्हॉट अ शॉट। आता मैदानाच्या वरून पहिला मैदानाच्या हात घासून पुसून गेले, मैदानात चरण फ्रेश करताना बॉलने मात्र पाडलं, पण यावेळेला गगनाला भेदणारा गगनभेदी षटकार। व्हॉट अ बॅटिंग आहे, कडक बॅटिंग बाय वीरेंद्र बाबरे, सेट ऑन द फायर, दमदार सुरुवात, धावसंख्या मात्र नेली 34 वर। व्हॉट अ बॅटिंग, अगदी मंत्रमुग्ध केलं। पॉवर प्लेला कसं भेदावं याचं सर्वोत्तम उदाहरण देताना शौर्य 11 सातपाटीचा बॅट्समन बॅटर व्हेरी डेंजरस, घातक ठरतो वीरेंद्र बाबरे। वीरेंद्र नावामध्ये बॅटिंगची जादू आहे, वीरेंद्र सेहवाग असावं। आता वीरेंद्र बाबरे, व्हॉट अ लवली बॅटिंग आहे।
कडक बॅटिंग बॅकफुटवर जाताना टॅप केलं स्क्वेअर होता मला क्षेत्रक्षण चेंडू फेक येईल परत सुरक्षित चिकी सिंगल गेली 5 मोठे फटके ओळीने 4 त्याच्यानंतर धमाकाबला ओव्हरची झाली पॉवर प्लेअरला खूप चांगलं उत्तर दिलं 35 धावा अर्धा प्रवास जवळपास त्याने तय केले 18 चेंडू आता 39 18 गेंदे 39 जी 14च्या आसपास तिला आणलं 13च्या घरात त्याचं खरं कारण आहे तुटून पडल्या घुसून अध्यक्ष खेळताना अगदी वसपा काढताना गोलंदाज विरुद्ध वीरेंद्र बाबरे 4 चौकार आले 1 षटकार 1 सिंगल महागडे षटक आशिष परदेशी देण्याचा पुरेपूर फायदा घेतला खऱ्या अर्थाने देण्याचा फायदा घेताना आपण 1992 साली पाहिलं न्यूझीलंड ग्रेट बॅच त्यानंतर तीच आदा आपल्यापाशी आत्मसात केली अर्थातच सनत जयसूर्या फ्रॉम श्रीलंका कालू विथानाबर आणि आता मात्र त्याचा योग्य त्याच्यात तसे पावलं टाकताना त्यांची सरस अगदी ती बॅटिंग मात्र मैदानाच्या आत औचित्य नेरुळगाव अवजित वनमंत्री चषक 2025 6 कश्मकश 2 ओव्हरचा खेळ संपलाय चोख उत्तर दिलं जातं मैदानाच्या 2 ओव्हरची समाप्तीनंतर 1 गडी बाद 35 धावा लक्ष्य 74 74 टार्गेट येणार 18 चेंडूचा खेळ बाकी आहे 18 मध्ये आता 39 धावांची आवश्यकता कडक मॅच होईल एखादा गोल्डन आर्मने जर गोलंदाजी टाकली तर मॅच मात्र नगेल पण तसं दिसतंय का दिसायला लागले शॉर्ट ऑफ जॅक करताना टायमिंग म्हणजे तो एलिमिनेशन मिळाला नाही बॅट्समन बॅक डेंजरस बॅट्समन कारण सिंगल शेवटचे चेंडू घेतले आणि कीप अप द स्ट्राईक वीरेंद्र बाबरे परतलाय पण जाताना काम आसान केलं जे दडपण होतं जे प्रेशरमध्ये मॅच जाईल हे कुठेही त्याने दाखवलं नाही आणि प्रेशरमध्ये जाता येणाऱ्या जे बॅटरचं त्याने काम मात्र सोपं केले तो मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक 2 बाद काय चोख मात्र ज्या बॉलरनं पहिलं ओव्हर हाताळलं त्या रघुने कमाल करताना रघु परदेशीची ही दुसरी विकेट आणि दोन्ही विकेट त्याने टीमला काढून 2 गडी बाद आता 35 आता 17 चेंडू शिल्लक आणि 17 मध्ये तेवढ्या धावा असतील जिंकण्यासाठी 39 सुपर खेळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या आम्ही खरोखर इथे अगदी मनापासून स्वागत करतो आणि पिटिशनच्या माध्यमात जे जोडले गेलेले प्रेक्षक लाडक्या प्रेक्षकांच्या तितकंही तेवढ्या दिलाने आम्ही सरसे स्वागत करतोय मॅच क्रमांक आजचा फायनल तेव्हा पहिली मॅच आपल्या भेटीला आहे पहिल्या बॅटिंग करता परी 11 सिद्धिविनायक भिंगारेने धावा केल्या खऱ्या अर्थाने 72 पण पेलेनेच लागलं आणि तिथे 74 धावांचं हे लक्ष्य मात्र समोर केलं शौर्या 11 सातपाटी त्यांचा पिछा करताना 2 ओव्हर आणि 1 चेंडूची समाप्तीनंतर 2 गडी बाद आता 35 येणारे चेंडू 17 मध्ये 39 मॅच मजा येईल पहिला विकेट काढून सांगितलंय आम्ही मात्र कमी नाही हे सांगताना गोलंदाज रघु परदेशी बॅकफुटवर गेला